साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। श्री सिद्धेश्वर महायात्रेचे दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत होम मैदानावरील मनोरंजन नगरीसाठी विक्रेते आणि स्टॉलधारक यांच्याकडून जागेची अचूक मागणी घ्यावी। श्री सिद्धेश्वर महायात्रा 12 ते 16 जानेवारी या कालावधीत होत असून श्री सिद्धेश्वर मंदिर आणि होम मैदान येथील मनोरंजन नगरीमध्ये संपूर्ण महिनाभर प्रतिदिन हजारो भाविक येतात। या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत श्री सिद्धेश्वर महायात्रेचा कृती आराखडा तयार करावा आणि महायात्रा शांततेत आणि नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी परस्परात समन्वय ठेवावा, असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 अंतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर या मार्गदर्शन करत होत्या। यावेळी उपजिल्हाधिकारी निवासी मनीषा कुंभार, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उत्पादन शुल्क विभागाच्या भाग्यश्री जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि देवस्थान पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते। स्टॉलसाठी या विक्रेत्यांना किती जागा आवश्यक आहे आणि त्याची बिनचूक मागणी नोंदवून या पद्धतीने नियोजन करावं। सुरक्षेच्या दृष्टीने हे स्टॉल सुटसुटीत असणं आवश्यक असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। श्री सिद्धेश्वर महायात्रा कालावधी जवळपास 1 महिन्याचा असल्यानं या कालावधीत भक्तगणांना कोणताही त्रास होणार नाही, पार्किंगची सुविधा करण्यात यावी आणि त्यानुसार अक्षता कार्यक्रमासाठी सुद्धा काटेकोरपणे नियोजन करावं आणि समन्वय ठेवून शांततेमध्ये महायात्रा पार पाडावी, असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले। प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सिद्धेश्वर महायात्रा 2025 अंतर्गत पंच कमिटी आणि शासकीय यंत्रणा यांच्यावर असलेली जबाबदारीची माहिती दिली। या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यवाही करण्याची सुद्धा त्यांनी माहिती दिली। उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर पडदुने यांनी 12 ते 16 जानेवारी या कालावधीत 68 लिंग प्रदर्शन, 13 जानेवारी रोजी अक्षता, 14 तारखेला होम हवन असे कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती दिली। पंच कमिटीचे सदस्य कस्तुरी आणि बिराजदार यांनी सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीनं यात्रा कालावधीत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली।